अजून एक महत्त्वाची बातमी, नाशिकच्या गोंडे फाट्याजवळ नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग सरळ मार्गाने व्हावा या मागणीसाठी आज समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती असेल। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सरळ मार्गाने व्हावा यासाठी आज समृद्धी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। आपण जर एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सरळ मार्गाने व्हावा यासाठी समृद्धी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन हे आंदोलनकर्त्यांच्या वतीने केलं जाणार आहे। आमदार सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात व नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे या संपूर्ण या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित राहणार आहे। पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त असं या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत जर बघितलं तर रेल्वे मंत्र्यांनी मागेच घोषणा केली होती तर हा मार्ग शिर्डी मार्गे होणार होता, परंतु याला आता संपूर्ण नाशिककर असतील किंवा संगमनेरकर असतील यांनी हा मोठ्या प्रमाणात विरोध केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर पोलिसांकडून विशेष अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे। मोठा फौजफाटा या ठिकाणी पोलिसांचा या ठिकाणी तैनात असणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष अशी खबरदारी या ठिकाणी घेतली जाणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा सरळ मार्गाने व्हावा यासाठी संपूर्ण आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। सकाळी 10 वाजेपासून या आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।